काम तूच करू शकतेस माया. मी व्हॉट डू यू मीन? हे बघ, ते आउट हाऊस खूप जुनं झालंय. ते आपोआप पडूच शकते ना. मग आपोआप पडायची आता वाट बघायची आपण? अहो नाही आत्या, ते आपण पाडायचं आणि सगळ्यांना असं दाखवायचं की ती आपोआप पडल्या. पण या सगळ्यात मी काय करणार? तुझ्या खूप ओळखी आहेत ना माया. तांत्रिक, मांत्रिक, मारेकरी सगळ्यांनाच ओळखतेस तू. त्यांच्यातल्याच काही माणसांना बोलव आणि की आज रात्रीत कोणालाही न कळता ते आउट हाऊस पडलं पाहिजे. वा मीरा, चांगला डाव टाकलायस. काय माया, जमेल ना? हा जमेल. मीरा, हे जरा थोडं जास्त नाही वाटत आहे? दोघी तुमच्या विरोधात काहीतरी प्लॅनिंग करत होत्या. म्हणजे आता मी किचन मधून आले ना, तिकडे हेच डिस्कशन सुरू होतं. अच्छा, म्हणजे गोष्टी एवढ्या पुढे गेल्यात तर. माया, तू खरं बोलतेस ना? खोटी बातमी नको आहे मला. हा मॅडम, काही काय बोलताय? मी तुमच्याशी खोटं बोलेन? नाही नाही, अहो मॅडम, मी आधीपासून तुमच्याच साईडने आहे आणि नेहमी तुमच्याच बाजूने राहणार आहे. पण अशी एक गोष्ट रिसेंटली घडली आहे ज्यामुळे माझं मत बदलू शकतं. अहो, तुम्ही सगळ्यांसमोर मला आरोपी घोषित केलं. माया, तुला कळत कसं नाहीये? मला तसं बोलावं लागलं आउट हाऊस वाचवण्यासाठी. अहो, पण या सगळ्यामध्ये माझा गेम झाला असता ना. हे बघ माया, मी आहे ना. हा, मी तुला काही होऊ देणार नाहीये. मी आहे ना. आणि तुला तर माहितीये, त्या आउट हाऊस जवळ माझा मायावी विश्व आहे. म्हणून बोलले. मला वाटतंय तुम्ही जे म्हणताय ते, पण प्लीज माझा परत विश्वासघात करू नका. अहो म्हणजे या सगळ्या कामाची जबाबदारी माझ्यावर आहे ना, है ना? कारण की ते आउट हाऊस तोडायचंय, त्या लोकांना बोलवायचंय, ही सगळी अरेंजमेंट करायची आहे, त्यामुळे ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे असं म्हणते मी. असं येतं. अहो असं नाही मॅडम, तुम्ही काहीतरी करा, नाहीतर मला काहीतरी करावं लागेल. मला धमकी देतेस तू? अहो मी तुम्हाला धमकी का देईन? का देईन? मी काय म्हणते, थोडा लॉजिकली विचार करा. म्हणजे मला असं म्हणायचंय की मी जर हे काम केलं नाही तर त्या दोघींना माझ्यावर संशय येईल, आणि जर त्या दोघींना माझ्यावर संशय आला तर मग त्या मला कुठल्याच प्लॅनमध्ये इन्व्हॉल्व करणार नाही, आणि जर मी कुठल्या प्लॅनमध्ये इन्व्हॉल्व नाही झाले तर मग आपल्याला पुढची माहिती मिळणार नाही ना. हे बोलते मी. नाही माया, बरोबर आहे तुझं. बरोबर बोलतेस तू. तू एक काम कर, तू आता काहीच करू नकोस. जे काय करायचं ते मी करते. तू फक्त ही जी गोष्ट आहे ना, ही 1-2 दिवस पुढे ढकल. हा, टाळ जरा. कळते? हा चालेल. काय?
सावकाश. त्यांचं लक्ष विचलित करण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल.